नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी. प्रत्येक सण आला महाराष्ट्रात, तर प्रत्येक सणाला आपण पुरणपोळी आणि कटाची आमटी ही करतोच. आज नवशिक्यांसाठी इथं काही खास टिप्समध्ये आपण कटाची आमटी आणि पुरणपोळी दाखवणार आहोत. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 1/4 वाटी आपल्याला इथं चण्याची डाळ घ्यायची आहे. पहा इथं. आणि 1/4 वाटी डाळीमध्ये आपण कमीत कमी 10 ते 12 पुरणपोळ्या बनवणार आहोत. पहा इथं 1/4 वाटी डाळ घेतली. डाळ स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवायची आहे. डाळीला पावडर लावलेली असते, धूळ घाण बसलेली असते, तर ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळ आपल्याला धुवून घ्यायची. पहा इथं अगदी डाळ जशी आपण धुवत जाणार तसं पाणी अगदी पांढरं पाणी निघतं, धूळ निघते. त्याच्याबरोबर त्याच्यावरती पावडर लावलेली असते, ती पावडरही धुवून निघते. 2 ते 3 पाण्याने डाळ धुतल्यानंतर आपण ही डाळ कुकरला घेऊया. आणि कुकरमध्ये डाळ बुडेल एवढं पाणी, म्हणजे 4 ते 5 इंचवरती पाणी असावं. पाणी भरपूर घाला डाळीला, म्हणजे काय होतं, आपण जो कट काढणार आहोत आमटीसाठी तो कट भरपूर निघतो. पहा इथं पाण्याच्या अगदी वरती अगदी 4 ते 5 इंच पाणी मी जास्ती ठेवलेलं आहे. म्हणजे 1/4 वाटी डाळीला मी जवळजवळ 1 तांब्याभर पाणी घातलेलं आहे. पाहू शकत असाल इथं. अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आणि थोडंसं तेल घालायचं आणि कुकरच्या 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तुमचा कुकर कसा आहे त्याच्यावरती शिट्या. माझा कुकर छोटा आहे, तर याच्या 7 ते 8 शिट्या मी काढून घेणार आहे. थोडंसं तेल घालूया, म्हणजे डाळ कमीत कमी कुकरच्या बाहेर येते. पाहितं शिट्टीमधून जी डाळ उतू जाते ती तेल घातल्यानंतर कमी जाते. तर पाहितं आता 7 ते 8 आपण शिट्या काढून घेऊया. कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. 3 वाट्या इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घ्यायचं आणि थोडंसं तेल घ्यायचं. तेल आणि मीठ घेऊन ही कणिक आपल्याला छान अशी तिंबून छान अशी मऊसर मळून घ्यायची आहे. एक छोटी अगदी चिमूटभर हळद आपण घेतलेली आहे, म्हणजे आपल्या पोळीला कलर फार छान येतो. आणि थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही हे पीठ चांगलं मळून घेणार तेवढी तुमची पोळी मऊसूद अगदी मऊ लुसलुशीत होते. पाहितं थोडं थोडं पाणी घेत आपण हे पीठ मळून घेऊया. संपूर्ण मीठ आणि जे तेल आपण घेतलं होतं ते तेल पिठाला पूर्ण लावून घ्यायचं आणि आता मळून घ्यायचं आहे. नेहमीची जी चपात्याची आपण कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी ही कणिक आपल्याला पातळ मळायची आहे. पहा इथं चांगली छान अशी दाबून तिंबून अशी व्यवस्थित कणिक आपल्याला मळून घ्यायची. आणि तुम्ही पुरणपोळी करणार असाल त्याच्या आधी कमीत कमी 1 तास ही कणिक मळून ठेवा. जेवढी कणिक भिजते तेवढी पुरणपोळी मऊ लुसलुशीत होते आपली. पाहित आता कणिक मळून झालेली आहे. थोडंसं मी 1 चमचाभर तेल घेतलं वरती आणि ही कणिक आपल्याला 1 तासासाठी झाकून ठेवायची आहे. अगदी मऊ लुसलुशीत पोळ्या होतात जेव्हा अशा प्रकारे तुम्ही कणिक मळून घेता. आता या ठिकाणी एक टीप आहे, जे नवीन शिकत आहेत किंवा जे नवीन पुरणपोळ्या करणार आहेत, नवीन मुलं आहेत, तर त्यांनी थोडासा मैदा याच्यामध्ये घ्या. 3 वाट्या मी पीठ घेतलं, तिथं तुम्ही 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घ्या. म्हणजे तुमची पोळी फुटणारही नाही आणि मऊ छान पोळी तयार होते. सुरुवातीला तुम्ही मैदा घालून पीठ मळून घ्या, म्हणजे तुमच्या पोळ्या अजिबात फुटणार नाहीत. 7 ते 8 शिट्ट्या मी काढून घेतल्या आणि छान अशी ही आपली पुरणाची डाळ शिजलेली आहे. पाहू शकत असाल. आता ही डाळ आपण गरम आहे तोपर्यंतच गाळणीतून गाळून घ्यायची आहे. पहा इथं चाळणीमध्ये मी डाळ घेतलेली आहे आणि हे पूर्ण असं पाणी काढून घेते. गरम गरम जेव्हा तुम्ही ही डाळ अशी गाळून घेता तेव्हा छान असा याचा कट येतो. येळवणी तयार होतं आणि ह्या येळवण्याची आपली कटाची आमटी सुंदर अशी होते. पहा इथं घट्टसराचा असा आपला हा येळवणी निघालेला आहे. तर हे पहा आता या इतकं घट्ट येळवणी निघालं आहे तर याची आमटीही तेवढ्याच चवीची होते. अगदी थोडंसं मी जे शिजलेली डाळ आहे ती या येळवण्यामध्ये घेतली आहे, म्हणजे आपल्या आमटीला छान चव येते आणि आमटी आणखीन घट्ट व्हायला मदत होते. आता आपण पुरण परतून घेऊया. एक जाडबुडाचं पातेलं घेतलं मी, त्याच्यामध्ये 1/4 वाटी आपली डाळ आहे, तर 1/4 वाटी मी इथं गूळ घेतलेला आहे. जेवढी तुम्ही डाळ घ्याल तेवढ्याच मापाचा इथं गूळही घ्यायचा आहे. सगळं मी तुम्हाला वाटीच्या मापाने दाखवत आहे, म्हणजे जे नवीन पुरणपोळ्या शिकणारे आहेत, जे नवशिके आहेत, त्यांच्यासाठी ही सोप्यात सोपी पद्धत आहे. पाहू शकत असाल तुम्ही. 1/4 वाटी डाळ, त्याला 1/4 वाटी गूळ, अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि पोळ्या छान गोड अशा सुंदर चवीला होतात. तर हे पहा इथं आता हे आपण पुरण परतून घेऊया.
जाडबुडाचं पातेलं कोणतंही तुम्हाला भांडं घ्यायचं असेल तर ते जाडबुडाचं घ्या, जेणेकरून आपलं पुरण खाली करपायला नको किंवा खाली लागायला नको तळाला. तर हे पहा, इथं आता गॅस मी मिडियम ठेवला आहे आणि मिडियम गॅसवरती हे पुरण आपण करून घेऊया. सतत असं ढवळत राहायचं आपल्याला. थोडंसं चिमूटभर मी इथं मीठ घेतलेलं आहे, जेणेकरून पोळीबरोबर हे पुरण आळणी लागायला नको किंवा बिनमिठाचं लागायला नको, म्हणून थोडंसं चिमूटभर आपल्याला याच्यामध्ये मीठ घ्यायचं आहे. आणि छान हे 5 ते 7 मिनटासाठी मिडियम गॅसवरती परतत राहायचं. पाहू शकत असाल तुम्ही, अगदी नवीन शिकणाऱ्यांनी जर अशा पद्धतीने पुरणपोळ्या केल्या तर नक्कीच अजिबातसुद्धा फुटणार नाहीत. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा मिक्स करा, म्हणजे तुमची पोळी अजिबात फुटणार नाही. छान अशा पोळ्या करायला तुम्ही शिकणार. तर इथं पहा, आता हे जे मिडियम गॅसवरती मी पुरण परतते. आता अशा वेळेला जेव्हा हे पुरण पातळ होतं तेव्हा काही घाबरून जाऊ नका. पुरण पातळ झालं किंवा माझं पुरण बिघडलं असं काही मनात आणू नका. सुरुवातीला पुरण असंच पातळ होतं, पण जसं जसं तुम्ही हे ढवळत जाणार तसं तसं ते घट्ट होत जातं. पाहू शकत असाल इथं छान असं हे पहा, मिडियम गॅसवरती व्यवस्थित असं हे पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे. सतत असं ढवळत राहा, अगदी 8 ते 10 मिनटामध्ये हे पुरण तयार होतं. पहा तुम्ही, मी जसं जसं ढवळते तसं तसं ते घट्ट होत जाते. पहा इथं छान असं हे घट्ट होत गेलेलं आहे. आणि जेवढं व्यवस्थित असं हे पुरण अजिबातसुद्धा बिघडत नाही. आणि मी तुम्हाला दाखवते पुरण आपलं तयार कसं झालं समजायचं. आता हे पुरण झालेलं आहे, मी गॅस बंद केला आहे आणि ज्या पळीने मी हे पुरण परतलेलं आहे ती पळी मी या पुरणामध्ये उभी केली आहे. पहा तुम्ही, पुरण अगदी 1 मिनिटभरासाठी ही पळी मी उभी केली आहे. पडलेली नाही आहे पळी किंवा एका बाजूला झाली नाही. याचा अर्थ हे पुरण आपलं छान असं व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण काय करूया, हे पुरण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला चाळणीमधून वाटून घ्यायचं आहे, त्याचं पुरण करून घ्यायचं आहे. 1 चमचा वेलची आणि जायफळ पावडर मी घेतलेली आहे आणि ही छान अशी या पुरणामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आणि आता चाळण घ्यायची आपल्याला, पुरण चाळायची आणि त्या चाळणीने हे पुरण आपल्याला करून घ्यायचं आहे. इथं मी पुरण थंड करण्यासाठी बाऊलमध्ये काढून घेते डाळ. पहा इथं. आणि आता ह्या चाळणीने आपण 1 ग्लास घ्यायचा, अगदी वाटी किंवा तुम्हाला पेला वगैरे घ्या आणि त्याच्या साह्याने गरम गरम हे पुरण करून घ्या, म्हणजे लवकर पटापट होतं, वेळ लागत नाही. पुरण थंड झालं आणि तुम्ही चाळणीमध्ये घेतलं तर तुम्हाला करायला वेळ लागतो पुरणाला. त्याच्यामुळे जेवढं गरम आहे तेवढं गरम गरम हे पुरण तुम्ही अशा प्रकारे करून घ्या. आणि छान अशी जी पुरणाची जाळी तुम्ही घ्याल ती जाळी एकदम बारीक असावी, जेणेकरून पुरण आपलं छान लोण्यासारखं मऊ लुसलुशीत होतं. पहा इथं या ग्लासच्या साह्याने अगदी 2 ते 3 मिनटामध्ये मी हे पुरण तयार करून घेते, गाळून घेते. पहा इथं पुरणाच्या जाळ्या येतात, पण पुरणाची जाळी जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा एकदम बारीक होलची जाळी घ्या ती, म्हणजे पुरण छान येतं आपलं. तर पहा इथं झालेलं आहे पुरण आपलं. 2 ते 3 मिनटातच गरम गरम पुरण तुम्ही केलं तर पटपट होतं, वेळ लागत नाही. पुरणाचा स्वयंपाक जर तुम्ही अशा पद्धतीने केलात तर झटपट होतो. आणि हे पहा इथं छान असं पुरण आपलं मऊ एकदम पडतं आहे लोण्यासारखं. आणि जेवढं पुरण तुम्ही मऊ काढून घ्याल तेवढी पोळी तुमची मऊ लुसलुशीत होते आणि फुटत नाही. पुरण जर जाडसर तुमचं निघालं तर पोळी नक्कीच फुटते. मग त्याच्यासाठी तुम्ही जेवढी बारीक होलची चाळण घ्याल तेवढं पुरण तुमचं छान असं निघतं. पहा इथं हे पूर्ण सगळं पुरण आपलं करून झालेलं आहे. अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये, अर्ध्या ते पाऊण तासाच्या आतमध्ये हा सगळा स्वयंपाक आपला पुरणाचा झालेला आहे. 10 ते 15 पुरणपोळ्या एवढ्या मिश्रणा आपल्या जेवढ्या डाळी, 1.25 वाटी जी आपण डाळ घेतली, 1.25 वाटी गूळ घेतला, एवढ्या मिश्रणामध्ये 10 ते 15 पोळ्या अगदी नक्कीच होतात. पहा इथं हे पुरण इतकं छान झालेलं आहे, कुठेही जाडसर राहिलेलं नाही आहे. पुरण जर जाड राहिलं तर पोळी फुटते हे नक्की. मग त्याच्यामुळे जेवढं पुरण तुम्ही बारीक वाटून घ्याल तेवढं पोळ्या कमी फुटतात. आता पुरण बाजूला ठेवूया आपण आणि आमटीचा मसाला करून घेऊया. जी आपण कटाची आमटी करणार आहे त्याच्यासाठी इथं खोबरं आणि 2 मिडियम साईजचे कांदे मी घेतलेले आहेत. कांद्याची सालं काढली, थोडासा कांद्याला चाकूने कट दिला आणि ते आता गॅसवरती भाजून घेऊया. अशा पद्धतीने केलेली आमटी चवदार, चविष्ट आणि झणझणीत होते. पहा इथं हे खोबरं छान भाजून घेते मी. त्याचबरोबर हे कांदेही आपल्याला असे उलटपालट करून मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने कांदा खोबरं जर तुम्ही भाजून घेतलं तर नक्कीच कटाच्या आमटीला गावरान चव आणि फार छान चवीची आमटी होते आणि गावरान चव येते. खोबरं आपलं भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. पाहायचं जास्ती करपूनही खोबरं द्यायचं नाही किंवा जास्ती काळंही करू नका, कारण काय होतं मग आमटी कडू होते. म्हणून काय करायचं, हे पहा
मिडियम गॅसवरती खोबरं चांगलं भाजून झालं की काढून घेऊया आणि हे कांदे भाजून घेऊया. छान असं हे कांदा खोबऱ्याचं वाटण जेव्हा आपण आपल्या कटाच्या आमटीला घालतो, कटाची आमटी अप्रतिम चवीची होते. आता हे काढून घेऊया आणि आपण बाकीचे मसाले घेऊया याच्यामध्ये. एका प्लेटमध्ये आपल्याला कोथिंबीर, भाजलेलं खोबरं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडा, भाजलेले कांदे, 3 ते 4 आपण इथं मिरी, दाणे, लवंग आणि दालचिनी घेतो आहे आणि हिरवी वेलची एक छोटी घेऊया. आणि अशा पद्धतीने एवढ्या मसाल्यामध्ये आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे. अगदी थोडासा गरम मसाला, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि कांदा, आलं याच्यामध्ये ही आमटी छान चवीची होते. आता हे मिक्सरला आपण सगळं बारीक करून घेऊया. सुरुवातीला आपल्याला खोबरं आणि गरम मसाले बारीक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून खोबऱ्याचे जर सगळा मसाला एकत्र केला तर खोबऱ्याचे तुकडे राहतात. म्हणून सुरुवातीला खोबरं बारीक करून घ्या आणि त्याच्यानंतर बाकीचा सगळा मसाला करून घ्या. थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून हा मसाला आपल्याला एकदम बारीक मऊ पेस्ट करून घ्यायची आहे. छान चवीची ही कटाची आमटी होते. अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, सुंदर चवीची होते. तर हे पहा, इथं आता आपण हे थोडंसं पाणी घातलं मी आणि पाणी घालून ह्याची छान अशी एकदम मऊ पेस्ट आपण करून घेतलेली आहे. पाहू शकत असाल, कुठेही इथं खडे मसाले किंवा मसाल्याचे तुकडे राहिलेले नाही आहेत. आता आपण आमटी फोडणीला टाकूया. एक पळी तेलावरती जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची पानं टाकून ही आमटी फोडणीला टाकूया. हे जे मसाला आपण वाटून घेतला किंवा वाटण केलं आहे ते वाटण तेलामध्ये घ्यायचं. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि घरगुती मसाला म्हणजे काळा मसाला 1 चमचाभर मी इथं घेतलेला आहे. तुम्हाला किती तिखट हवं त्याच्याप्रमाणे तुम्ही इथं तिखटाचं प्रमाण ठेवू शकता. 1 चमचा आपला काळा मसाला, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडरवरती. आता हा मसाला खमंग आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कटाची आमटी कराल, अप्रतिम चवीची झणझणीत चमचमीत आमटी होते. आता हे 2 ते 3 मिनटासाठी हा मसाला छान आपल्याला एकसारखा परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्या, म्हणजे आमटीला कटही छान येतो आणि छान अशी आमटी दिसायलाही छान दिसते, खायलाही छान लागते. तर इथं पहा, हा मसाला छान असा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मी मसाला परतलेला आहे. मिडियम गॅसवरती अगदी 4 ते 5 मिनटासाठी मसाला परतून झाला की आपण जो कट घेतलेला आहे तो येळवणी आहे ते येळवणी आपण फोडणीला टाकूया. येळवणी फोडणीला टाकलं की चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. या ठिकाणी जर येळवणी तुमचं थंड झालं असेल तर थोडंसं गरम करा गॅसवरती आणि मग ते फोडणीला घ्या, म्हणजे आमटीला जे तरी येते ती फार छान येते. आता आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं मी घेतलेलं आहे, पण लक्षात ठेवा कटाची आमटी ही पातळच असते आणि जेवढी आमटी पातळ तेवढी चवीला फार छान सुंदर लागते पोळीबरोबर खायला. आता मीठ टाकून आपण ही आमटी 10 मिनटासाठी उकळून दिली. पाहू शकत असाल, छान अशी तर्री आपल्या आमटीला आलेली आहे. चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आणि ही आता आमटी, कटाची आमटी खाण्यासाठी तयार आहे. पाहू शकत असाल तुम्ही, मी तुम्हाला दाखवते, एवढी छान असा सुगंध आमटीचा सुटलेला आहे घरामध्ये. आणि हे पहा, अशा पद्धतीने ही आमटी झालेली आहे. आता आपण पुरणपोळी करायला घेऊया. पाहू शकत असाल, एकदम तर्रीदार झणझणीत अशी कटाची आमटी आपली तयार आहे. आता आपण पुरणपोळीची तयारी करूया. जे मी कणिक 1 तासासाठी भिजत घातली होती ती कणिक घेतलेली आहे आणि पाहू शकत असाल, एकदम पातळ मऊ लुसलुशीत अशी कणिक आपली झालेली आहे. जास्ती घट्ट नाही, जास्ती पातळ नाही आणि अशा पद्धतीने ही कणिक आपल्याला करून घ्यायची आहे. ज्यावेळेस ही कणिक 1 तासासाठी भिजते तेव्हा मी तुम्हाला दाखवते, छान अशी या कणकीची तार सुटते. पहा, इथं थोडंसं आता मी तेल घेते वरून आणि तेल घेऊन पुन्हा एकदा ही कणिक एकसारखी आपल्याला करायची आहे. आणि लक्षात ठेवा, जेवढं पुरण तुमचं मऊ होईल, जेवढं बारीक तुम्ही वाटून घ्याल आणि जेवढी ही कणिक छान अशी मळून घ्याल, तेवढ्या तुमच्या पोळ्या मऊ लुसलुशीत, अगदी 2 दिवस म्हटलं तरी पोळ्या एकदम मऊ राहतात. तर इथं पहा, मी तुम्हाला दाखवते, कणकीला छान अशी तार, हे पहा, छान अशी तार सुटली आपल्या कणकीला. आणि अशी जेव्हा तार कणकेला सुटते तेव्हा आपली पोळी छान अशी मस्त होते. हे पहा, आता काढून घेऊया आपण. मस्तपैकी ही अशी छान तेल लावून व्यवस्थित अशी करून एका साईडला ठेवून देऊया आपण कणिक. आणि आता पुरणपोळी करायला घेऊया. आपण पिठावरच्या पुरणपोळ्या आज करणार आहोत, कारण नवशिक्यांसाठी हा व्हिडिओ आहे. तर तेलावरची पोळी तुम्हाला लगेच जमणार नाही किंवा बिना पिठाची कमी पीठ लावून पोळी पोळपाटाला चिकटेल किंवा तव्याला चिकटेल. याच्यासाठी भरपूर सारे पिठी घेऊन आपण आज ह्या पोळ्या लाटणार आहोत.
आता तुम्ही लक्षात घ्या, इथं पीठ जरी तुम्ही भरपूर पोळ्यांना लावलं तरीही ही पोळी मऊ लुसलुशीत अशी छान होते. तर इथं पहा, एक कणकेचा मी गोळा घेतला आहे आणि जेवढा कणकेचा गोळा तेवढाच आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. याच पुरणाचा उंडा आणि कणकेचा उंडा हा सेम यायला पाहिजे, म्हणजे आपल्या पोळीमध्ये भरपूर सारं पुरण येतं, एकसारखं पुरण बसतं आणि पोळी चवीला अप्रतिम लागते. मी तुम्हाला दाखवते. जेवढा कणकेचा उंडा थोडासा मोठा झाला आपला, मी थोडी कणिक काढून घेते आणि एकसारखे दोन समान इथं आपण पुरण आणि कणिक घेणार आहोत. पहा इथं जेवढा पुरणाचा उंडा तेवढाच कणकेचा उंडा. आता इथं मी पोळ्या मोठ्या मोठ्या करत आहे, पण तुम्हाला जेवढ्या आकाराची पोळी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. माझी पोळी थोडीशी मोठी आहे. हे पहा, आता भरपूर सारं पीठ मी लावून घेते उंड्याला. पहा इथं कणकेच्या उंड्याला भरपूर सारं पीठ लावून अशा प्रकारे आपल्याला एक खोलगट वाटी करायची आहे आणि त्याच्यामध्ये आता हे पुरण आपण भरून घेणार आहोत. छान अशी खोलगट व्यवस्थित वाटी करा आणि त्याच्यामध्ये पुरण भरून घ्या. नवशिके जर बघत असतील तर नक्की या पद्धतीने तुम्ही जर पुरणपोळ्या केल्यात तर नक्कीच तुमची पोळी फुटणार तर नाहीच, पण चवीलाही फार छान होईल. इथं पहा, आता हे पुरण आपण अशा पद्धतीने भरूया आणि दोन्ही अंगठ्याच्या साह्याने पुरण आतमध्ये दाबून ही कणिक बाहेरच्या साईडने वरती करून घ्यायची आहे. पहा इथं दोन्ही अंगठ्याच्या साह्याने पुरणमध्ये दाबायचं आणि ही साईडची कणिक अशी करून घ्यायची. जसं आपण मोदक भरतो त्याप्रमाणे हा पुरणाचा उंडा आपल्याला भरायचा आहे. आता इथं आपलं पुरण भरून झालं आहे. एक्स्ट्रा जे पीठ आहे ते आपण काढून घेऊया. छान अशी पिठावरती लाटलेली पुरणपोळी ही सुंदर चवीला लागते. आणि जास्ती पीठ मी का दाखवते, नवशिके जे आहेत त्यांनी भरपूर साऱ्या पिठामध्ये ही पोळी लाटून घ्या, म्हणजे तुमची पोळी पोळपाटाला चिकटणार नाही आणि तव्यालाही चिकटणार नाही. तर हे पहा, पीठ घ्यायचं, भरपूर पिठी घेऊन आपण ही पोळी आता लाटूया. आता या ठिकाणी ज्यांना पुरणपोळ्या येतात त्यांनी कमी पिठावरती थोड्याशा तेलावरती लाटल्या तरी पोळ्याही छान होतात. आणि काही नाही, जरी तुम्ही पिठी भरपूर वापरली तरी पोळी तुमची अजिबात या पद्धतीने जर तुम्ही केली तर अजिबातसुद्धा कडक होणार नाही, मऊ लुसलुशीत पोळी होते. पहा इथं पीठ लावून लावून मी ही पोळी लाटत आहे. पहा इथं दोन्ही साईडनी व्यवस्थित असं पीठ लावून घ्या आणि मग तुम्ही पोळी लाटा. आणि सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा मिक्स करा, म्हणजे तुमच्या पोळ्या अजिबात फुटणार नाहीत. आणि जेव्हा तुम्हाला पोळ्यांचा व्यवस्थित सराव होईल तेव्हा मग मैदा घालायचा बंद करा आणि फक्त गव्हाच्या पिठाच्या पोळ्या करा. ते इथं पहा, आणि फक्त काठ लाटून घ्या. तुम्ही पोळीमध्ये लाटायची नाही आहे जास्त, आपल्याला साईडने असे काठ लाटून घ्यायचे. काठ जेवढे तुम्ही लाटत जाणार तेवढं पुरण व्यवस्थित संपूर्ण पोळीमध्ये पसरलं जातं आणि पोळी काठात जाड राहत नाही. मध्ये थोडीशी जाड ठेवली तरी चालेल, काठ पातळ करून घ्या. भरपूर सारं पीठ लावून मी पोळी लाटून घेत आहे, दाखवते तुम्हाला पाहिजे. आणि जशी मी कणिक मळली तशी कणिक एकदम छान मऊ लुसलुशीत पातळ मळून घ्या आणि पुरणही एकदम बारीक करून घ्या, म्हणजे तुमची पोळी फुटणार नाही, व्यवस्थित अशी पोळी येईल. आणि तवा आधी गरम करत ठेवायचा आपल्याला. गरम तव्यावरती पुरणपोळी घ्यायची आहे. तवा थंड तव्यावरती पुरणपोळी भाजू नका, पोळी चिकटते किंवा वातड होते. म्हणून काय करायचं, आपण जशी पोळी लाटायला घेणार तसा तवा गॅसवरती ठेवा आणि चांगला तवा कडकडीत गरम करून घ्या आणि मगच ह्या पोळ्या भाजून घ्या. आता ही पोळी आपण तव्यावरती घेऊया. पहा इथं एक तव्यावरती पोळी घेऊन मी एका साईडने पलटी केलेली आहे. आता दुसऱ्या साईडने आपण भाजून घेतो. तेल घाला किंवा तूप घाला पोळीला. तुपामध्ये किंवा तेलामध्ये ही पोळी भाजून घ्या. छान चवीची पुरणपोळी होते आणि मी दाखवते तुम्हाला. टम्म अगदी आपली पोळी फुगणार आहे आणि फुगलेली पोळी छान अशी मऊ लुसलुशीत, अगदी 2 दिवसापर्यंतही ह्या पोळ्या जर ठेवल्यात तरीही एकदम मऊ लुसलुशीत राहतात. पहा इथं छान अशी फुगते आपली पोळी. आणि अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळी आणि कटाची आमटी करा, नक्कीच घरातले सगळे खुश होतील. पहा इथं अगदी मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुमच्या कमीत कमी 12, 14 किंवा 15 पोळ्या, तुम्ही किती साईज घेताय पुरणपोळीची त्या साईजवरती तुमची पुरणपोळी प्रमाण ठरू शकतं. तर इथं मी मोठ्या पोळ्या केलेल्या आहेत, तर या मोठ्या पोळ्या माझ्या 10 पोळ्या झालेल्या आहेत. तर तुम्ही जर याच्यापेक्षा थोडीशी लहान साईज घेतली तर नक्कीच तुमच्या 15 पोळ्या होतील. तर हे पहा इथं झालेली आहे पुरणपोळी आपली आणि पाहू शकत असाल टम्म अशी फुगलेली पोळी. आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. पहा इथं ह्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया.
मस्त अशी पुरणपोळी, त्याचबरोबर कटाची आमटी, असा आपला आज बेत झालेला आहे पुरणपोळीचा. आता भजी, कुरवडी, पापड मी तुम्हाला दाखवत नाही, व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि मी दाखवते. हे पहा, आता ही पोळी किती मऊ लुसलुशीत झालेली आहे आपली, पाहू शकत असाल तुम्ही. 6 पुरणपोळ्या मी इथं करून घेतलेल्या आहेत. आत्ता मला जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या पुरणपोळ्या मी करून घेतल्या आणि 4 पुरणपोळ्यांचं पीठ आणि पुरण आपलं शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे 3 वाट्या कणिक, 1.25 वाटी चणा डाळ, याच्यामध्ये आपण आत्ता इथं 10 पुरणपोळ्या केलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या साईजच्या. पण तुम्ही छोटी साईज जर पकडली तर याच्या कमीत कमी 15 पोळ्या तुम्ही आरामशीर करू शकता. पाहू शकत असाल, ह्या 6 पुरणपोळ्या आणि त्याच्याबरोबर 4 पिठाचे उंडे राहिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपलं पुरणपोळीची थाळी, कटाची आमटी, पुरणपोळी थाळी तयार आहे. कटाची आमटी, छान अशी गोड पुरणपोळी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना चॅनेल शेअर करा. धन्यवाद मंडळी.